राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी मोठा राजकीय निर्णय घेतलाय आणि या निमित्ताने आता चर्चा रंगते अशोक चव्हाण आणि त्यांच्या अशोक पर्वाची। मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना दिलेला आहे। मला कुठलाही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही। मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता काँग्रेसला रामराम करत पक्ष सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा दिलाय। राजीनाम्याचं कारण चव्हाणांनी स्पष्ट केलं नसलं तरी गेले अनेक दिवस अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा होती। राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण काँग्रेसमधल्या मातब्बर नेत्यांपैकी एक। चव्हाण घराणं आणि सत्ता हे जणू समीकरणच। शिवाय चव्हाण घराण्याचं नांदेडसोबत असलेलं नातं सर्वश्रुत। अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी मराठवाड्यात काँग्रेस पक्ष वाढवलाच नाही तर मराठवाड्यात काँग्रेसला मजबूत करण्यात त्यांचं मोलाचं योगदान राहिले। 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र अशोक चव्हाण यांच्याकडे आली आणि राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्री बनणारी पिता पुत्राची ही पहिलीच जोडी ठरली। 2010 पर्यंत अशोक चव्हाण यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं, पण आदर्श घोटाळा उघड झाला आणि या प्रकरणी चव्हाणांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला। अशोक चव्हाण यांची राजकीय कारकिर्दी 1985 पासून अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात। 1986 ते 1995 या काळात ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष। 1987 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अशोक चव्हाण विजयी। 1992 मध्ये अशोक चव्हाण विधान परिषदेचे सदस्य बनले। 1993 मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री झाले। 1995 ते 1999 पर्यंत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव। 2003 मध्ये विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री। अशोक चव्हाणांनी कोणती पदं भूषवली? खासदार, विधान परिषद सदस्य, राज्यमंत्री, महसूल मंत्री, उद्योग मंत्री, मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम मंत्री, काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कार्यसमितीचे सदस्य। नांदेड आणि चव्हाण घराण्याचं नातं मराठवाड्यातला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं। नांदेडचा गड काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात चव्हाण घराण्याचं मोठं योगदान। काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नांदेडची ओळख। आतापर्यंत 17 पैकी 14 वेळा काँग्रेसनं नांदेडमधून लोकसभेचं नेतृत्व केलं। मोदी लाटेतही नांदेडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन। अशोक चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यात एक हाती वर्चस्व। आता येणाऱ्या काळात अशोक चव्हाण लोकसभेत की राज्यसभेत येणार हे पुढच्या 1-2 दिवसात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।